येलो पॅन्ट आणि येलो ते दिसतच नाहीये. सायकल प्लास्टिकची सायकल. तो फोटो असेल तर मम्मींच्या ह्याच्यात असेल. मम्मीचं गिफ्ट मिळालं. दोन गिफ्ट मम्मीला कधीच पाहिजे होतं. पण मला रिअल पाहिजे. नाही मला रिअल पाहिजे. मोठी मोठी रिअल वाली पाहिजे. रिअल कोणी घ्यायचा का? चला गावात जायचंय. मग कुठे जायचंय? तर आता आम्ही आलोय उद्याच्या पूजेची तयारी, पूजेचं सामान घ्यायला. आता फ्लॉवर्स घेतोय. पूजेचं सामान घेतलं. सो हॅलो, गुड मॉर्निंग. सो कसे आहात? आणि हृदयान जसा बोलतो तसा हसताय ना, हसत राहा. सो सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सो आज आहे वटपौर्णिमा. तुम्ही बघितलंच हृदयांश गेला आहे स्कूलमध्ये आणि माझं पण आवरून झालेलं आहे. रांगोळी काढून झाली, देवपूजा करून झालं, घरातलं थोडंफार आवरून झालं, अजून बाकी आहे. सो बघूया, तो हृदयांश स्कूलवरून येऊपर्यंत मी घरातलं सगळं आवरून घेणार आहे आणि त्यानंतर मी जाणार आहे वडाची पूजा करायला. सो आज आहे जसं मी सांगितलं वटपौर्णिमा. तर आज मी घेतली आहे सुट्टी आणि कारण ऑफिसवरून जाऊन आल्यावर खूप घाई गडबड होईल, त्यामुळे म्हटलं की आज सुट्टी घेऊया. म्हणून आज मी सुट्टी घेतली आहे आणि मी मस्त जाणार आहे पंचवटीमध्ये वडाची पूजा करायला. तर अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की मी पूजा तर करणार आहे, पण मी आज ठरवलं आहे की मी एक वडाचं झाड लावणार. आणि मी सगळ्यांना विनंती करते, म्हणजे जे पण कोणी आपले माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांना मी सांगते की आजच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने वडाचं एक झाड लावलं तर जे आपण ह्या उन्हाळ्यामध्ये आपण ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत की केवढी उष्णता वाढलेली आहेत, तर त्या उष्णता ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपण प्रत्येकाने एक झाड तरी लावलं पाहिजे. आणि यासाठी मी सर्वांना आवाहन करते की प्रत्येकाने प्लीज प्रत्येक स्त्रीने एक वडाचं झाड आजच्या दिवशी म्हणजे लावावं, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीसाठी ते उपयोगाला येईल. आणि जे पण काही पर्यावरणामध्ये बदल होतात तर ते बदल कमी करण्यासाठी आपण थोडाफार हातभार लावू. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की प्रत्येकाने एक वडाचं झाड तरी लावा. सो मी थोड्या वेळात जाणार आहे वडाचं झाड घ्यायला, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर काल आम्ही फुलं आणायला आणि पूजाचं सामान आणायला संध्याकाळी गेलो होतो, त्याचे पण मी क्लिप्स ॲड केलेले आहेत. सो सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, कारण खूप मजा येणार आहेत. जे पंचवटीमध्ये तुम्ही वड बघतात, जे 5 वड आहेत, जे वडाचे म्हणजे ज्या 5 वडांचे झाडं बघून जे पंचवटी नाव पडलेलं आहे पंचवटी, तर
त्या वडाच्या झाडाला आपण आज पूजा करणार आहे, म्हणजे मी पूजा करणार आहे. आणि सो बघूया हृदयांश आल्यावर काय काय मजा होते ते. सो स्टे ट्यून. पूजेची तयारी झालेली आहे. आता थोड्याच वेळात मी माझा आवरते आणि जाते पूजेला. आता हृदयांश आला. अरे मी ब्लॉग मध्ये बोललीये की हृदयांश आला ना की आम्ही पंचवटीत जाणार आहे. नाईस ब्लॉग. हृदयांशने आल्या मला विचारलं. काय विचारलं रे? जाऊन आली तू पूजेला असं, हा ना. तर आता आम्ही तयार होतो. हृदयांश फ्रेश होईल, त्यानंतर जाऊ पंचवटीत. ओके. खाऊन पिऊन जाईल. येस. पण आज एक प्लांट लावायचं. अरे हा ना. तो तुम्ही पहिल्याचा बनियन ट्री लावू आपण आज. बनियन ट्री घ्यायचं. ओके. या. सो चला तयार होऊया. माझे फ्लॉवर्स. चला आवडा. तर मी तयार झालेली आहे आणि आता जाते मी पंचवटीमध्ये. किती पैसे देऊन आला ते विचारते तुला. 20 रुपीज दिले ना. हे कुठून आणलं हृदयांश? त्यांच्याकडनं घेतलं का? पैसे दिले म्हणजे हे 10 रुपीजचं आणि हे 10 रुपीजचं समजलं का? आता विचारून जास्त असेल हे. विचार त्याला भैयाला. भैया कितने का था? पण अरे बुलेटचा आवाज असा नसतो. मग कसा राहतो? कुट 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 राहतो का? असं पण नसतं. मग मुत 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 राहतो का? बुटबुटच राहतो. पप्पा काढून दाखवता. दाखव पप्पा, सांग. नाही होत्या, नाही तर मी दुसरेच काही तुला मोठे केले.
व्हिडिओ आणि ड्रोन बजेट आधींना जवळ घ्या पाय पडून घेते जाऊन दे चांगलं बोलले संस्कारी ब्लॉग अगं बाई मला ना हे सगळं आणवत नाही ना मी आता थोड्या पुड्या बांधून आणल्या थोड्या हे कसं इथं जवळ होतं तर मी आली होती पूजा करायला आणि ॲज युजल शुभम आणि साईला आज माझे जे पण काही फोटो बघणार आहेत तुम्ही आणि व्हिडिओज बघणार आहेत ते शुभम आणि साईलने घेतले आणि आमचे पुष्पा 3 एकदा आम्ही दाखवून द्या हो ना दाखवा ना हृदयांश गेला इकडे खेळायला सो भेटू थोड्याच वेळात कशाला पुढच्या वर्षीसाठी का अरे ती बाई घेऊन गेली ना हे का बस आम्ही आलोय नर्सरीमध्ये पण आम्हाला वडाचं झाड नाही भेटलं तर आम्ही दुसऱ्या नर्सरीत बघू हा ना लेट झालंय हो हृदयांशला बरं नाही वाटत ते नाही सो हॅलो सो मी आली आहे घरी तर तुम्हाला आजचा हा वटपौर्णिमेचा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही आणि मी ज्या वडाची पूजा केली तर ते जे आपण म्हणजे ज्या वडांमुळे पंचवटीचं नाव पडलेलं आहे त्या 5 वडाच्या झाडांपैकी एका वडाच्या झाडाची मी पूजा केली सो मला खूप चांगलं वाटलं आणि माझं सगळ्यांना असंच म्हणणं राहील की जसं आपल्याला त्या झाडाची पूजा करता येते तसंच आपल्या पुढच्या पिढीला पण त्या वडाच्या झाडांची पूजा करता यावी म्हणून मी आज संकल्प जो केला आहे की वडाच्या एक वडाचं झाड लावायचं तर ते सर्व मैत्रिणींना सांगते की सगळ्यांनी एक तरी वडाचं झाड लावा जेणेकरून हे जे वातावरणामध्ये जो बदल होतोय तो बदल घडणार नाही आणि आपल्या मुलांना चांगलं हेल्दी लाईफ जगता येईल आपल्या पुढच्या पिढीला हेल्दी लाईफ जगता येईल त्याच्यासाठी आपण एक झाड तरी लावायचा हा वटपौर्णिमेनिमित्त संकल्प करावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे सो आई आणि हृदय चॅनलचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आई आणि हृदय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा सो सर्वांनी आपली काळजी घ्या टिल देन टेक केअर बाय